नमस्कार मंडळी, मी आहे ओमकार बुधावले आणि आजपासून सुरू करतोय माझा पहिला रायडिंग ब्लॉग. या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहेत भन्नाट रायडिंग ट्रिप्स, लपलेली पर्यटन स्थळं, बाईक संबंधित माहिती आणि सेफ रायडिंग टिप्स. पहिल्या व्हिडिओत आपण जाणार आहोत जायबाई देवी वॉटरफॉल आणि प्रवासात मी तुम्हाला सांगणार आहे काही खास गोष्टी ज्या तुम्हाला कदाचित गुगलवर पण मिळणार नाहीत. माझा उद्देश एकच आहे, प्रवास करताना फक्त मीच नाही तर तुम्ही पण त्या सफारीचा भाग व्हावा. तर चला मग, हेल्मेट घ्या, गिअर अप व्हा आणि लागा माझ्या मागोमाग, कारण प्रवास आता सुरू होणार आहे. तर आज मी माझ्या ऑफिसच्या मित्रांबरोबर जाणार आहे. ते ऑलरेडी देहू रोड फाट्यावर थांबलेले आहेत. तो मी पुनावळे मार्गे ओल्ड पुणा मुंबई हायवे पकडणार आहे आणि त्यांना तिथे भेटणार आहे. तर चला मग मंडळी. मावळ तालुक्यातील ओझर्डे गावाजवळ असलेले हे मंदिर स्थानिकांसाठी श्रद्धेचं ठिकाण आहे. असं सांगितलं जातं की जाईबाई देवी ही स्थानिकांची ग्रामदेवता आहे आणि तिच्या नावानेच या ठिकाणाला ओळख मिळाली आहे. येण्यासाठी तुम्ही पुणे किंवा मुंबईकडून जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून प्रवास करू शकता. देहू रोड फाट्यापासून मावळातील ओझर्डे गावाकडे जावं लागतं. गावातून मंदिरापर्यंतची चाल काही मिनिटांची आहे. पुणे ते ओझर्डे गाव अंदाजे 50 किलोमीटर आहे. देहू रोड फाट्यापासून आत साधारण 40 मिनिटाचा प्रवास. पावसाळ्यात रस्ता थोडा घसरडा असतो, त्यामुळे सेफ्टी गिअर नक्की वापरा. मंदिराकडे जाताना तुम्हाला हिरव्यागार डोंगराच्या कुशीतून जाणारी पायवाट दिसते. पावसाळ्यात ही वाट जणू एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखी भासते. चला मला तर त्या तिकडे जायचंय. जायचं इथेच आहे पण वॉटरफॉल की टेम्पल. अरे तुझी तिची कमान आहे ना, तिथून आज जावं लागेल. कुणाला तू विचारावं लागेल. इथे आल्यावर तो रूटच हे झाला. थांब जरा विचारू कोणाला तरी आपण. आजोबा, ते जायबाई मंदिरला रोड कुठले? हा 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 चालतंय चालतंय चालेल चालेल. चला धन्यवाद. थँक्यू. हे आमचं गुगल. दरवेळेस इंटरनेटचे गुगल तर यायला विचारण्यापेक्षा कधी कधी गावातल्या पण लोकांना विचारायचं. ते आपलं खरं गुगल. सो इथून ओझर्डे गाव लागतं. तर ओझर्डे गावाला ग्रामपंचायतमध्ये एंटर करताना कमान लागतं. त्या रोडनं सरळ पुढे जायचं. त्या साईडला जायचं का आपल्याला? काय कळलं नाही तर काय चाललं. विचारावं लागेल परत कोणाकडे. गुगल तर काम करत नाही आहे.
ते मंदिरला कुठं जायचं? जायबाई मंदिर परत माघारी. हां आणि एक लेफ्ट लागून पहिला हां छोटी पार्टी यायची हां सरळ वरती जायचं. आता तुम्ही परत खाली जा. हां आता तो ओढ्याचा ब्रिज क्रॉस केला ना हां एक लेफ्ट टर्न लागून वर हां त्या टर्न घेतल्यानंतर सरळ वरती जा. ओके थँक्यू. चालेल चालेल समजलं. थँक्यू. ए कोणतं गुगल मॅप आहे तुझं? कसं आहे माझा गुगल मॅप? हा 550 दाखवतो. ए तुझं गणबघत माझं बघ कसं आहे बेटर. इथून रोड बहुतेक खराब लागतो आपल्याला. काय करावं लागेल? गाडी घालावी की नाही पुढे? काय करायचं? जायचं की नाही जायचं? नाही नाही गाडी लावून जायचं की गाडी घेऊन जायचं? हा इथल्या इथे फिरवत आहे, हा नाही सांगत आहे बरोबर. बंद करते आता झालं. काय करायचं? गाडी घेऊन जायचं आतमध्ये की लावून जायचं? ते म्हटलं की गाडी लावूनच चालत जावं लागेल. चालेल मग. गाड्या लावायची कुठं पण. थोडीशी पण नाही जाणार का? तुम्ही जा पुढे, आम्ही मागून आलो. अरे जाते गाडी पण मागं एखादा बसतो ना तेव्हा मागलं चाक स्किट होतं त्यामुळे ते मग पडण्या शक्यता असते. हां ते जातात म्हणतात. कोण म्हणले? काय ते आजोबा. आजोबाला म्हणा पडलो ना. चला या. श्री स्वामी समर्थ. राम 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 राम. अशा तऱ्हेने ट्रॅफिक लागल्यामुळे थोडासा वेळ लागेल पोचायला. खूप मोठं ट्रॅफिक लागले. जागा देत नाही आहेत. आला हा ए रंबा चल आला चल चला ए पुढे चल. राणे चल. हा म्हशी भेटला माझ्या घेऊन चाललो होतो. आधुनिक पद्धतीने नहीं हम वहाँ पे जा रहे हैं. कहाँ पे जाना है? पौना लेक राइट. तो आपको यहाँ से होके आना पड़ेगा. नहीं तो एक मैप लगा हो तो आपको आगे रोड मिलेगा. नहीं मिला तो यहाँ से आपको यूटर्न लेके यहाँ से आना पड़ेगा. हाँ यहाँ से आते राइट. थोड़ा रोड कच्चा है, आगे जाके हाईवे को मिलेगा और राइट लेना सीधा. थोड़ा ही है, ज़्यादा नहीं है. बस खाली घर गए तो वॉश करना पड़ेगा गाड़ी को. तू पाहून आलास का? हाँ? अरे मी म्हटलं तू तिथं जायचं आपल्याला. हाँ त्या हाँ म्हशी चारायला गेला होतास का म्हणलं? कोण? हाँ भेटलं मग.
ओहो, ओ, ओ, ओ. मला काय चला बघा तिकडे कपडे धुतात आजी कोण आहेत काय चलो 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 स्लिपरी आहे थोडस कुठून आहे नक्की रोड मंदिराकडे जाताना तुम्हाला हिरव्यागार डोंगराच्या कुशीतून जाणारी पायवाट दिसते. पावसाळ्यात ही वाट जणू एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखी भासते. मंदिराच्या मार्गी जाताना तुम्हाला दिसतो तो जाईबाई धबधबा. जाईबाई धबधबा पावसाळ्यात याचा प्रवाह प्रचंड असतो आणि उन्हाळ्यातही येथे थंडगार पाणी वाहत. किशन सर पाणी पाहिजे थोडस पुढे ट्रेक करत गेलो आणि अचानक नजरेसमोर आला अप्रतिम धबधबा. पाण्याचा मंद आवाज, भोवती हिरवळ आणि गार वारा. जाईबाई मंदिर आणि मंदिरावरून खाली येणारा धबधबा आकर्षित करत होता. तर चला आपण जवळ जाऊन हा सुंदर धबधबा पाहूया. जाईबाई देवीचं हे मंदिर आणि धबधबा निसर्ग आणि श्रद्धेचं अप्रतिम मिश्रण आहे. अशा तऱ्हेने आम्ही जाईबाई देवीचं दर्शन घेतलं. त्या क्षणी आमचं मन अगदी शांत झाल्यासारखं वाटलं. मंदिराच्या आतमध्ये आम्ही शांतपणे बसलो होतो. बाहेर पावसाचा मंद आवाज, आत दिव्याचा तेजोमय प्रकाश. त्या क्षणी वेळ जणू थांबून गेला होता. भेट दिल्यावर मनाला मिळणारी शांतता ती शब्दात सांगणं कठीण होतं. तर पुढच्या वेळी निसर्गाची सफर करायची असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या. जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुर्तास काळजी घ्या.